कोल्हापूरच्या तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या अरडा या गावामध्ये सध्या बोनालू उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। गेल्या 100 वर्षांपासून या गावात मल्लिकार्जुन स्वामींची यात्रा भरते। या 3 राज्यांमधून आलेल्या शेकडो महिला बोनालू उत्सव साजरा करतात। हा सोहळा पाहण्यासाठी सीमावर्ती भागातील हजारोंच्या संख्येने नागरिक गर्दी करत असतात। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर अशाच पद्धतीचा एक उत्सव आहे बोनालू। हा बोनालू काय आपण बघू शकता माझ्या मागे महिलांच्या डोक्यावर सजवलेल्या घागरी आहेत, लहान हंडे आहेत आणि त्यामध्ये हा बोनालू आहे। शेकडो महिला महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड सीमेवरच्या महिला या ठिकाणी जमतात। मल्लन्ना देवाचं मंदिर आहे, मंदिर परिसरात हा बोनालूचा सण आहे, उत्सव आहे। महिलांच्या डोक्यावर या सजवलेल्या ज्या घागरी आहेत त्याला बघू शकता आपण, हळद आहे, कुंकुने रांगोळी काढण्यात आलेली आहे, त्यासोबतच झेंडूचे फुलं आहेत आणि वर डोक्यावर एकदम दिवा ठेवण्यात आलेला आहे। बोनालू म्हणजे खीर आहे, दुधाचा प्रसाद आहे। हा शिजवला दूध आणि अन्नाचा हा शिजवला जातो। या ठिकाणी महिला भाविक असतील किंवा त्यांचे कुटुंबीय जे मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात आणि नवस पूर्ण झाल्यावर आदल्या दिवशी बोनालूची यात्रा जेव्हा सुरू होते रात्रभर मुक्काम करतात आणि यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर परिसरामध्ये हा बोनालू शिजवला जातो आणि त्यानंतर 4 प्रदक्षिणा शेकडो महिलांची संख्या किती लक्षणीय आपण बघू शकता। या ठिकाणी या शेकडो महिला जे आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने सजवलेल्या घागरी आणि हे गुंड घेऊन मंदिराच्या सभोवताल प्रदक्षिणा घालतात। तब्बल 4 प्रदक्षिणानंतर या बोनालूची सांगता होते। गेल्या काही वर्षात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे। अरडा हा परिसर गोदावरी नदीच्या तीरावर आहे, महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे, शेवटचं गाव आहे आणि या बोनालूसाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी सिरोंचा तालुक्यासह लगतच्या छत्तीसगड तेलंगणातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं घटना घडू नये म्हणून। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, अरडा, महाराष्ट्र तेलंगणा सीमा। सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमधील शो मॅडोना घोडी आलेली आहे।